VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहे ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत। रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथे गेले होते। आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी NBFC, त्या कंपनीने VSR ला तिथे निधी दिला। मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा VSR ला मदत केली आहे। महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत। VSR ला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळत आहे। दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं DGC आता सांगते, मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे। आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही इन्व्हेस्टिगेशन। FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा। पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून FIR होत नाही। म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।